आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना तसा पनीर टिक्का तयार करू. त्यासाठी मी इथे पनीर घेतलेलं आहे. हे 400 ग्राम पनीर आहे. त्यानंतर थोड्याशा भाज्या पण कट करून घेतलेल्या आहे. आता एक मॅरिनेशन तयार करू, ज्यासाठी 1 चमचा कसुरी मेथी भाजून घेतली. 3-4 चमचे मी इथे बेसन घेतलं, ते पण छान भाजून घेतलं आणि बेसन थोडंसं भाजून झालं की यामध्ये 2 टेबलस्पून हे मोहरीचं तेल घेतलं आणि हे छान मिक्स करून घेतलं. आता हे बेसन या मोठ्या पातेल्यामध्ये घेऊ आणि यामध्ये अजून काही जिन्नस ॲड करू. जसं तिखट, मीठ, हळद, धणे-जिरे पूड आणि लोणच्याचा मसाला थोडासा ॲड करू. त्याच्याने मस्त असं आचारी फ्लेवरचं आपलं हे पनीर तंदूर तयार होणार. तर आता हंकर्ड आपण इथे वापरलेला आहे, म्हणजे घट्ट असं दही घ्यायचं, त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं, ते दही यामध्ये घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून पनीर आणि भाज्यांना लावून एक अर्धा तास बाजूला ठेवायचं. त्यानंतर हे स्क्यूअरमध्ये लावून घ्यायचं आणि मस्त तव्यावरती भाजून घ्यायचं. तर हे बघा, अजिबात आपल्याला तंदूर किंवा ओव्हनची गरज नाही आणि मस्त आपल्या तव्यावरती आपले हे पनीर टिक्का तयार होतात. अशाच मस्त रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.